एक 35 वर्षाचे गृहस्थ जे माझ्या अतिशय जवळचे होते. घरातील सर्व जबाबदारी त्यांच्यावरती होती. त्यांनी स्वतःला संपवलं. एक 25 वर्षाचा सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांच्याच ऑफिसच्या 4थ्या मजल्यावरून उडी टाकून जीव देतो. कारण काय? डिप्रेशन. मुळात लोकांना हेच माहित नसतं की आपण सायकोलॉजिस्ट कडे कधी जायचं आणि सायकॅट्रिस्ट कडे कधी जायचं. तर दोघांमधला फरक काय नेमका? बरोबर आहे. म्हणजे लोक द्विधा मनस्थितीमध्ये असतात. तुमच्याकडे जे पण पेशंट तक्रारी घेऊन येतात त्यातील तुम्हाला कॉमन अशी कोणती तक्रार वाटली की जे खास करून सगळ्यांमध्येच तुम्हाला बघायला मिळते? आता सध्या माझ्याकडे जे क्लायंट आहेत ते ब्रेकअप झालेले जास्त आहेत. बरं. एक मानसिक आरोग्य हे चांगलं ठेवण्यासाठी अशा घरगुती आपण कोणत्या स्टेप्स कराव्यात किंवा कोणत्या गोष्टी आपण घेऊन म्हणजे त्याची काळजी घेऊन आपण त्या करू शकतो की जेणेकरून माझं मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य हे चांगल्या प्रकारे एक हेल्दी राहील? सो याच्यासाठी आपल्याला व्यायाम आहे, त्यामध्ये आपण प्राणायाम करू शकतोय, त्यामध्ये तुम्ही मेडिटेशन करू शकताय. तुमचं सेल्फ टॉक काय आहे, तुम्ही स्वतःसोबत कसे बोलत आहात, हे खूप महत्वाचं आहे. एक 35 वर्षाचे गृहस्थ जे माझ्या अतिशय जवळचे होते. घरातील सर्व जबाबदारी त्यांच्यावरती होती. त्यांनी स्वतःला संपवलं. कारण काय? तर नैराश्य. एक 25 वर्षाचा सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांच्याच ऑफिसच्या 4थ्या मजल्यावरून उडी टाकून जीव देतो. कारण काय? डिप्रेशन. अँक्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस या गोष्टींचा त्रास हा सर्वांनाच होतो. पण काही जण ते व्यक्त करतात, काही जण ते व्यक्त करत नाहीत आणि त्याचा परिणाम कुठेतरी हा सुसाईडकडे जातो. तर या गोष्टींबद्दल सविस्तर आज आपण चर्चा करणार आहोत मानसोपचार तज्ञ संगीता वाघ मॅडम यांच्याशी. मॅडम, खूप खूप स्वागत तुमचं या चॅनलमध्ये. धन्यवाद सर. मुळात लोकांना हेच माहित नसतं की आपण सायकोलॉजिस्ट कडे कधी जायचं आणि सायकॅट्रिस्ट कडे कधी जायचं. तर दोघांमधला फरक काय नेमका? खूप छान प्रश्न विचारला सर तुम्ही. बरोबर आहे. म्हणजे लोक द्विधा मनस्थितीमध्ये असतात की सायकोलॉजिस्ट म्हणजे काय आणि सायकॅट्रिस्ट म्हणजे काय. बरोबर. सो जे सायकॅट्रिस्ट असतात ते जर त्यांचं आपण एज्युकेशनल बॅकग्राऊंड पाहिलं तर ते MBBS त्यानंतर त्यांनी मेंटल हेल्थ मध्ये स्पेशलायझेशन केलेलं असतं. आणि जे सायकोलॉजिस्ट असतात त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं तर त्यांनी MA इन सायकोलॉजी, MSc इन सायकोलॉजी किंवा MPhil PhD असं केलेलं असतं. आता हे दोघांचा उपचार करण्याची पद्धती जी आहे ती सुद्धा वेगवेगळी आहे. जर आपण तसं पाहिलं तर सायकॅट्रिस्ट हे औषधोपचार करतात, म्हणजे ते मेडिसिन वगैरे प्रोव्हाइड करतात. आणि सायकोलॉजिस्ट हे जे असतात ते थेरपी देतात किंवा काउन्सिलिंग करतात. सो आपल्या म्हणजे मेंटल हेल्थ जे आहे त्यामध्ये बरेच आजार असे आहेत की ज्यामध्ये तुम्हाला औषधोपचार लागतात. जसं की स्किझोफ्रेनिया म्हणा, डिप्रेशनचं अतिप्रमाण झालं असेल तर डिप्रेशनमध्ये सुद्धा आपल्याला औषधोपचार हे घ्यावे लागतात. OCD आहे, आत्महत्येचे जे विचार येतात त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला औषधोपचार हे घ्यावे लागतात. आणि व्यसनाधीनता जे आहे किंवा सेक्शुअल डिसऑर्डर जे आहे तर त्यामध्ये आपल्याला म्हणजे औषधोपचार हे घ्यावेच लागतात. त्यावेळेस आपण सायकॅट्रिस्ट कडे जायला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्हाला ताण तणाव, चिंता, भीती, नैराश्य, उदासीनपणा आहे किंवा अभ्यासात मन लागत नाहीये, गृहिणीच्या काही समस्या आहेत, करिअर गायडन्स आहे, जर तुम्हाला ह्या समस्या असतील तर तुम्ही सायकोलॉजिस्ट किंवा मग काउन्सिलर कडे गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही. समजा मला डिप्रेशनचा त्रास आहे, अँक्झायटीचा त्रास आहे किंवा तुम्ही जसं म्हणालात की आत्महत्येचा विचार येणं म्हणजे कुठेतरी सुसाईड टेंडन्सी, तर या सगळ्या गोष्टींसाठी मी सायकोलॉजिस्ट कडे जाणं चांगलं राहील की सायकॅट्रिस्ट कडे जाणं चांगलं राहील? ओके. कसं असतं आता की त्याचं प्रमाण किती आहे ना. जर तुम्हाला आता डिप्रेशन मध्ये प्रत्येकालाच आत्महत्येचे विचार येतात का? तर नाही. आता डिप्रेशनचे लक्षणं काय आहेत किंवा एन्झायटीचे लक्षणं काय आहेत ते आपल्याला आधी पाहणं गरजेचं आहे यासाठी. सो डिप्रेशन आणि एन्झायटी हे वेगवेगळे आजार आहेत. आता डिप्रेशन जर म्हटलं तर बऱ्याच लोकांना माहित नसतं की आपल्याला डिप्रेशन आलंय. ठीक आहे. जर तुम्हाला 15 दिवस तुम्हाला जर उदासीन वाटत असेल, एकटं वाटत असेल, मनातल्या मनात तुम्हाला रडावंसं वाटत असेल तर आपण असं म्हणू शकतो की हे व्यक्ती डिप्रेशनच्या लक्षणामध्ये आहेत. जसं की तुम्हाला एकटं राहावंसं वाटतंय, तुम्हाला आतमधल्या आतमध्ये रडावंसं वाटतंय, काही लोकांमध्ये जेवणाचं प्रमाण जास्त होतं, काही लोकांमध्ये जेवणाचं प्रमाण कमी होतं आणि यामध्ये सुद्धा काहींचं वजन वाढतं, काहींचं वजन कमी होतं, स्लीप डिस्टर्ब होत असते.
ठीक आहे. जर असं असलं तर आपण त्याला म्हणू शकतोय की यांना डिप्रेशनचे लक्षणं आहेत. सेम तसं जर एन्झायटी आपण पाहिलं तर एन्झायटीमध्ये तुम्हाला, एन्झायटी म्हणजे काय तर चिंता रोग. ओके. सो एन्झायटीमध्ये तुम्हाला रडावंसं वाटतंय, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं कारण नसताना अचानक भीती वाटते. फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं, आता माझी एक क्लायंट आहे, ठीक आहे, तिला इतकी एन्झायटी आहे की तिचा भाऊ जर घराच्या बाहेर जरी गेला तरी तिला डिरेक्टली विचार काय येतात, तर माझ्या भाऊचा ऍक्सिडेंट होईल का, किंवा याला काहीतरी हार्ट अटॅक येईल का, निगेटिव्ह विचार. म्हणजे सारखे त्याच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार, ओव्हर थिंकिंग खूप जास्त सुरू असते. सो अशा वेळेस तो माणूसच फक्त हे करत नाही, म्हणजे तो माणूसच सर्व्हाइव्ह करत नाही, तर त्याच्या घरचे सुद्धा त्यामध्ये सर्व्हाइव्ह करत असतात. म्हणजे कुठेतरी एकामुळे पूर्ण घरामध्ये पूर्ण घर डिस्टर्ब होत असतं. त्यामुळे की ते त्यांच्यावर सुद्धा बंधनं आणतात की तुम्ही घराबाहेर जाऊ नका. काहीतरी यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी सुरू असतं की यांचा ऍक्सिडेंट होणार आहे किंवा यांच्यासोबत काहीतरी वाईटच होणार आहे. सो याला आपण म्हणताय की एन्झायटी डिसऑर्डर. माझाच एक फ्रेंड आहे, त्याच्या घरामध्ये आधीपासूनच खूप प्रॉब्लेम होते. त्यांनी सांगितलं की तो लहानपणापासून, म्हणजे ज्यावेळेस तो 2री 3रीला असेल, 2nd 3rd स्टँडर्ड मध्ये असेल, त्यावेळेस पासून त्याच्या घरच्यांनी त्याला त्याच्या काकांच्या घरी ठेवलं होतं. तर तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे तो जास्त म्हणजे घरामध्ये राहिलंच नाही, काकांच्या कडे राहिलेला आहे. तर त्याने सांगताना असं सांगितलं की घरामध्ये प्रॉब्लेम्स होते आणि मला ज्या एन्झायटीच्या टॅबलेट्स चालू आहेत त्या खूप लहान असतानापासून चालू आहेत. तर घरातलं वातावरण आणि चालू असलेल्या एन्झायटीच्या टॅबलेट्स, तर सुरुवातीपासून ह्या गोष्टी सुरू असल्यामुळे त्याचं जे एन्झायटीचं प्रमाण आहे ते तसंच राहील शेवटपर्यंत, की त्याला कुठेतरी कंट्रोल करता येऊ शकतं. काय असतं की सर्वात महत्वाचं मी या ठिकाणी क्लिअर करते, जसं तुम्ही प्रश्न विचारला की त्यांना लाईफ टाईम ते गोळ्या औषधी सुरू असतील का. लोकांमध्ये हा अवेअरनेसच नाहीये की एन्झायटी डिप्रेशन म्हणजेच काय, की मानसिक आजार हा 100% बरा होऊ शकतो जर तुम्ही त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट केलं तर. बरोबर. आता तुमचा पहिला प्रश्न जो होता की घरातल्या वातावरणाचा आपल्या मुलांवर परिणाम होतो का, तर हो, 100% होतो. म्हणजे तुमचं घरामध्ये सतत भांडण सुरू असेल, है ना, वडील दारू पिऊन येत असतील, आईला मारत असतील, तर मुलं कुठेतरी भीती त्यांच्या मनात असते की वडील घरी येतील आणि आता त्यांचं भांडण होईल. सो ते बालमनावर जो परिणाम होतो ना, तो पुढे जाऊन सुद्धा तसाच चालू असतो. फॉर एक्झाम्पल, आता माझी एक क्लायंट आहे, जवळजवळ ते आता 1 वर्ष झाले माझ्याकडे आले असतील, 1 वर्षाच्या अगोदर आले असतील. आता त्यांचं वय जे आहे 45 ते 50च्या दरम्यान आहे. बरोबर. आता कसं असतं, एन्झायटी मध्ये ना पुढे जाऊन सायकोसोमॅटिक म्हणून एक डिसऑर्डर आहे. एन्झायटी जर जास्त दिवस आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये असली तर त्याचं सायकोसोमॅटिक मध्ये पुढे रूपांतर होतं. आता जेव्हा त्या लेडीज माझ्याकडे आला तेव्हा त्यांच्या अंगाला खाज येत होती. आता WHO ने सुद्धा असं सांगितलेलं आहे की 70 ते 75% जे आजार आहेत जे आपल्याला शारीरिक दिसत आहेत, पण त्याचं कारण कुठंतरी मानसिक असू शकतं. बरोबर. हे ॲलर्जी पण असू शकते. हो, सेम. मग यामुळे काय झालं की त्यांनी प्रत्येक डॉक्टरांना दाखवलं. म्हणजे आतापर्यंत ते हैदराबाद, उत्तराखंड, त्यानंतर मुंबई, हे सर्व डॉक्टरांकडे आले. माझ्याकडे येताना त्यांनी खूप मोठी फाईल घेऊन आले आणि मला म्हटले की मॅडम माझ्या अंगाला खाज येते. मी रिपोर्ट पाहिले, रिपोर्ट पूर्ण नॉर्मल होते. मग मी विचारलं, म्हणजे आम्ही केस हिस्ट्री घेतो सुरुवातीला, की हे तुम्हाला कधीपासून झालंय, काय झालंय, काय झालंय. सो मी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा सर्व ठीक होतं त्यांच्या घरामध्ये, की श्रीमंत घराणं होतं, त्यांचं लग्न झालेलं आहे, एक मुलगा आहे, सून छान आहे, त्यांचं रिलेशन सर्व छान आहे. पण यांना त्रास काय होतोय, जर तुम्ही शारीरिक आजार म्हटला तर मग रिपोर्ट तर नॉर्मल आहे तुमचे. बरोबर. सो मग मी थोडं खोलामध्ये गेले. आता काय झालंय की सुरुवातीला प्रत्येक क्लायंट मोकळं बोलत नाही, काहीतरी ते लपवत असतात. ठीक आहे. 2 सेशन झाल्यानंतर सुद्धा ते सांगत नव्हते की त्यांच्यासोबत लहानपणी काय झालेलं आहे. आता तुमचा जो प्रश्न आहे की लहानपणाचा परिणाम आपल्या मोठ्यापणी होतो का, यस, तो होतो. जसं की मी 2 सेशन नंतर त्यांना परत हिस्ट्रीमध्ये विचारलं की तुमच्यासोबत लहानपणी असं काही घडलंय का, तर त्या मला म्हटल्या की हो मॅम, जेव्हा मी 5 ते 6 वर्षाची होती तेव्हा माझ्या पप्पांकडे किराणा दुकान होतं आणि त्या किराणा दुकानावर जेंट्स होते कामाला आणि घरी कोणी नसताना ते जेंट्स मला एका ठिकाणी घेऊन गेले आणि माझ्यासोबत असं असं केलेलं आहे. सो त्या बालमनावर इतका तो परिणाम झाला की तो 45-50व्या वर्षी तो
ते जाणवायला लागलं. म्हणजे तो अनुभव त्यांना तो आता ते घाण वाटायचं की माझ्या शरीरामध्ये ना काहीतरी घाण आहे. सो त्याच्यामुळे ना त्यांचं पूर्ण फॅमिली डिस्टर्ब, म्हणजे त्यांची मॅरेज लाईफ वगैरे जी होती, सेक्शुअल जी लाईफ होती ती पूर्णपणे डिस्टर्ब झालेली होती. म्हणजे जरी आपल्याला तो शारीरिक दिसतोय पण त्याचं कारण कुठंतरी मानसिक असू शकतंय. ही गोष्ट त्यांनी स्वतःपुरतीच ठेवली की कोणाला बोलून दाखवली? व्हेरी गुड क्वेश्चन. जेव्हा माझ्याकडे क्लायंट येतात तेव्हा क्लायंट मला असं म्हणतात, म्हणजे जेव्हा सांगतात ही गोष्ट तेव्हा मी विचारते त्यांना की हे माझ्या व्यतिरिक्त अजून कोणाला माहित आहे? ते मला म्हणतात की मॅम जर ह्या जगात कोणी जिवंत असेल तर मी फर्स्ट टाइम तुम्हाला ही गोष्ट सांगते. आणि देवाला सांगावं लागत नाही, देवाला सर्व माहिती आहे म्हणून ती देवाला सांगायची गरज नाही. की डॉक्टर आणि वकिलांना सगळ्या गोष्टी खरं सांगितल्या पाहिजेत. बरोबर आहे. आता तुम्ही विचार करा की त्या ज्या लेडीज आहेत त्या 5 वर्षापासून ही गोष्ट मनामध्ये दमन करतायत. बरोबर, हे कुणाला सांगू शकत नाहीये, कारण कुणाला सांगितलं म्हणजे कितीही काही केलं तर आपल्याला एक सेन्स असतो. बरोबर, की जर घरी सांगितलं मला मारतील किंवा त्या व्यक्तीने काहीतरी धमकी दिली असेल की कोणाला सांगितलं तर मी असं असं करेल. सो त्यांनी ते दमन केलेलं आहे सर्व मनामध्ये. जसं की आपण म्हटलं की जर जमिनीमध्ये खूप जास्त दाब निर्माण झाला की ज्वालामुखीचा उद्रेक होतो, सेम कंडिशन आपल्या मनाची आहे की मनामध्ये भावनांचा खूप जास्त दमन झालं, खूप जास्त दाब निर्माण झाला की त्याचा उद्रेक हा मानसिक आजारामध्ये होत असतो. बऱ्याच जणांना या समस्या आहेत, पण जर आपण ती समस्या बोलून दाखवली तर कुठेतरी असा प्रश्न निर्माण होईल की आपण वेडे आहोत की काय. तर हा जो गैरसमज आहे तो बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे ती गोष्ट कधी बाहेर येतच नाही. आणि तुमच्यापर्यंत जे पेशंट येतात ते 10 मधले 6 पेशंट तुमच्याकडे येत असतील, पण 4 हे कुठेतरी स्वतःमध्येच दाबून ठेवत असतील आणि त्याचा परिणाम कुठेतरी मग आत्महत्या किंवा सुसाईड टेंडन्सी यामध्ये त्याचं रूपांतर होतं. हो हो, हे नक्कीच होतं. आता जर आपण तसं पाहिलं की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक क्लायंटचं असं आहे की ते घाबरतात, येत नाही ते, आणि बऱ्याच वेळेस सांगतात ते की मॅडम हे कुणाला माहित तर नाही पडणार ना. तर ही अजून पण सोसायटीमध्ये टेंडन्सी आहे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी माझ्या क्लायंटचं सांगेल, त्या मुलीचं ऍक्च्युली डिवोर्स केस सुरू होती आणि म्हणून ती थोडी डिप्रेशनमध्ये गेलेली. जेव्हा मी तिला फीडबॅक विचारला किंवा आपण गुगल फीडबॅक वगैरे घेतो की तुम्हाला छान असा रिझल्ट आलेला आहे, तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम हिचं परत लग्न करायचंय, ठीक आहे, तर कोणाला माहित नाही पडलं पाहिजे की मी तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे, मला छान रिझल्ट आलाय, पण तो फक्त आपल्यापुरता मर्यादित राहू द्या. सो अजून सुद्धा लोक याबद्दल मोकळेपणाने बोलत नाहीयेत. पण जर मी तसं, आता मी सायकोलॉजिस्ट आहे, तर आमच्या सायकोलॉजीमध्ये एक गोष्ट म्हटल्या जाते की आपल्या समाजातला प्रत्येक माणूस हा वेडा आहे. प्रत्येक माणूस वेडाच आहे. कसा वेडा आहे तर आता आपल्याला सुद्धा चिंता होते. बरोबर, आपल्याला कधी चिंता होते, कधी थकवा आपल्याला येतोय किंवा कधीतरी उदास वाटतंय आपल्याला. बरोबर आहे ना. सो जे डिप्रेशनचे लक्षणं आहेत ते आपल्यामध्ये पण आहेत किंवा जे एन्झायटीचे लक्षणं आहेत ते आपल्यामध्ये पण आहे. पण फरक काय दोघांमध्ये? आपले जे लक्षणं आहेत ना त्याला आपल्याला कंट्रोल करता येत आहेत है ना, आणि एखादी मानसिक आजार आहे त्या लोकांना ते आउट ऑफ कंट्रोल होत आहे. फक्त एवढाच फरक आहे. म्हणजे जो कलंक म्हणला जातोय मानसिक आजार, तो हा कलंक नसून हे एक जनरल टर्म आहे. जसं आपलं शारीरिक आरोग्य आहे तसंच आपलं मानसिक आरोग्य सुद्धा आहे. म्हणूनच म्हणतात का की खाली दिमाग शैतान का घर होत आहे, तर मोकळं डोकं असेल तर नको ते विचार डोक्यामध्ये येतात. बरोबर बरोबर. मेल आणि फिमेल यांच्यामध्ये जे डिप्रेशन येतं त्याच्यामध्ये फरक आहे काही? हो, सर्वांमध्ये सारखंच प्रकारचं डिप्रेशन असतं? नाही, जर तुम्ही त्याचं प्रमाण पाहिलं, म्हणजे एक रिपोर्ट नुसार, हा एक रिपोर्ट आलेला आहे त्यानुसार जर आपण पाहिलं तर स्त्रियांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण हे जास्त आहे. त्याला कदाचित आपलं जे बॅकग्राऊंड आहे किंवा आपली जी पुरुष प्रधान संस्कृती आहे ते पण एक आहे. बरोबर, आणि स्त्रियांचं जे हार्मोनल इम्बॅलन्स होत असतं ते पण त्याला एक कारण आहे. आत्ताच्या स्त्रिया ह्या म्हणजे करिअर ओरिएंटेड आहे, ते पण एक कारण आहे. त्यानंतर मासिक पाळी वगैरे हे पण एक कारण आहे. सो यस, जर आपण तसं म्हटलं तर स्त्रियांमध्ये हे डिप्रेशनचं प्रमाण
जास्त आहे, पण त्याचे लक्षणं जर आपण पाहिले तर दोघांमध्ये लक्षणं सेमच आहेत. तुमच्याकडे जे पेशंट येतात त्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे की पुरुषांचं प्रमाण जास्त आहे? आता माझ्याकडे येणारे तसे तर दोघं सारखेच आहे. डिप्रेशनचा असा कोणता फेज असतो का की या फेज मध्ये डिप्रेशनचे जास्त पेशंट असतात, म्हणजे तरुण वयामध्ये किंवा बालवयामध्ये किंवा 35-40 वयानंतर डिप्रेशनचं प्रमाण जास्त असतं, असा कोणता टप्पा आहे का की फेज आहे का की या फेजमध्ये डिप्रेशन येण्याचे चान्सेस हे जास्त असतात? नाही, असं काही नाहीये, कारण तुम्हाला डिप्रेशन हे कधीही येऊ शकतं. बरं है ना. जेव्हा तुम्हाला समजतंय, तुम्हाला समज येते, तेव्हापासून ते तुम्हाला म्हातारपणापर्यंत कधीही डिप्रेशन येऊ शकते. सो त्याला असं नाहीये की तुम्ही तरुण पाहिजे किंवा तुम्ही लहानच पाहिजे किंवा म्हातारे झाले आता सर्व ठीक आहे. आता माझ्याकडे कसं आहे, बरेच जे क्लायंट आहे त्यांना घरी खाण्यापिण्यासाठी सर्व व्यवस्थित आहे, घरात आनंद आहे, सर्व व्यवस्थित दिसतंय, तरी त्यांना डिप्रेशन आहे. बरोबर आहे. त्यावेळेस कोणत्या प्रकारचं डिप्रेशन? जर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित आहेत तर मग डिप्रेशनचं कारण काय? आता डिप्रेशनचे प्रत्येकाचे कारण हे वेगवेगळे असतात. त्याला एक पर्टिक्युलर असं कारण नाहीये की हेच कारण आहे. ठीक आहे, काहींना करिअरचं टेन्शन असतं, बरोबर, काहींना घरामध्ये काहीतरी त्रास असतो, अपेक्षा भंग झालेल्या असतात. आता जर आपण एखाद्या मुलीचं पाहिलं, बरोबर, आता एखाद्या मुलीच्या घरामध्ये लहानपणापासून भांडण आहे, वडील ड्रिंक वगैरे करतायत, गरिबी आहे घरामध्ये, तर आपण तिला एक अपेक्षा असते की मला 18 वर्षानंतर 20 वर्षानंतर हे घर सोडून जायचंय. सो मला जे सासर मिळणार आहे ते छान मिळणार आहे, माझी परिस्थिती बदलणार आहे, ही एक अपेक्षा ठेवूनच ती जगत असते. बरोबर. जेव्हा तिचं लग्न होतं आणि जेव्हा तिची परिस्थिती बदलत नाही, बरोबर, आपोआप ती डिप्रेशन मध्ये जाणार ना, की अरे मी तर लहानपणापासून हाच विचार करत होती की माझी परिस्थिती लग्नानंतर तरी बदलेल, पण मला सेम हीच कंडिशन आहे इकडे. सो माझ्या पूर्ण अपेक्षा भंग झालेल्या. डिप्रेशन मध्ये माणूस जाण्याचे चान्स असतात. खूप, म्हणजे प्रत्येकाचं कारण हे वेगवेगळं असू शकतं. एका सर्व्हे मध्ये असं दाखवलं होतं की सध्या रील्स शॉर्ट्स स्क्रोल करण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्या रील्स जे आपण स्क्रोल करतो त्यामुळे तरुणांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्या ज्या रील्स आपण स्क्रोल करतो तर एखादी रील आपल्याला कोणती तरी कॉमेडी येते, दुसरी डिप्रेशनची येते, तिसरी एखादी रोमॅन्टिक येते. म्हणजे जे माइंड जे आहे ते कंटिन्यू वेगवेगळ्या फेजमध्ये जातं, त्यामुळे ब्रेनला समजत नाही की मी नेमकं आता कशाप्रमाणे ट्रीट करू, आणि त्याचा परिणाम असं होतं की आपली जी आकलन क्षमता आहे किंवा डिसिजन मेकिंग पॉवर आहे, निर्णय घेण्याची क्षमता कुठेतरी कमी झालेलं एका रिपोर्टमध्ये मी वाचलेलं आहे. तर खरंच या रील्समुळे, शॉर्ट्समुळे माणसाच्या आरोग्यावरती परिणाम झालेला आहे का? हो सर, याच्यामुळे नक्कीच आपल्या मानसिकतेमध्ये खूप जास्त परिणाम झालेला आहे. जर तुम्ही तसं पाहिलं तर जे आपले अश्मयुगीन माणूस, आपण थोडं त्या पास्टमध्ये जाऊयात, तर त्यांचा ब्रेन कशासाठी होता की मला आज पुरता काहीतरी पोटाला कमवायचंय किंवा काहीतरी शिकार करून आणायची आहे, बरोबर, किंवा मला माझा जीव वाचवायचा आहे ना जंगली प्राण्यांपासून. सो आपला ब्रेन जास्त तेव्हा विचार करत नव्हता, बरोबर. पण आता काय झालेलं आहे, जसं जसं धावपळीचं युग तयार झालेलं आहे, प्रत्येकामध्ये एक स्पर्धा सुरू झालेली आहे, बरोबर. त्यामुळे ना माणूस हे शिकू ते शिकू ते शिकू, आणि त्याच्यामुळे खूप जास्त विचार करायला लागलेला आहे. आणि सेम म्हणजे मी जसं म्हटलं की तेव्हा आपला ब्रेन इतकं काम करत नव्हता आणि आपल्या ब्रेनची कंडिशनिंग ती झालेली आहे, बरोबर. पण आता जर आपण पाहिलं, मोबाईल मधली जी रील किंवा शॉर्ट्स असतात, बरोबर, ते 10 ते 30 सेकंदाचे असतात, बरोबर. मग यामध्ये आपल्याला आपली शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी याचा पण विचार करावा लागेल, बरोबर. आता जसं तुम्ही म्हटलं निर्णय क्षमता किंवा स्मरण शक्ती यावर परिणाम होतो का? आता आपली लॉंग टर्म मेमरी डेव्हलप केव्हा होते, जेव्हा आपल्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये आपण व्यवस्थित फोकस करून किंवा एकाग्रतेने एखाद्या गोष्टीवर पूर्ण विचार करून ती गोष्ट घेऊ मेंदूमध्ये, बरोबर, ती गोष्ट आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये स्टोअर होत असते. पण आता काय झालेलं आहे, पहिली जी रील आली ती एखादी सॅड सॉन्ग आहे, आपण सॅड इमोशन मध्ये गेलेलो. दुसरी जी रील आली आहे ती एखादी छान रोमॅन्टिक सॉन्ग आहे, आपण परत रोमॅन्टिक मूड मध्ये गेलेलो. त्यामुळे ब्रेन कन्फ्युज होतं की मी नेमकं ट्रीट कशा प्रकारे काय करू, नेमकं काय करू. आणि मग यामुळेच ना आपली निर्णय क्षमता म्हणा किंवा आपलं जे फोकस होत नाही, कॉन्सन्ट्रेशन खूप कमी झालेलं आहे यामुळे. एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्यातील, मीटिंग चालू असते ऑफिस मधील, अचानक तो सांगतो माझी तब्येत खराब आहे, मी बाहेर जातोय.
तो बाहेर जातो, 4थ्या मजल्यावरून उडी टाकून त्याचा जीव देतो. कारण नैराश्य. तर ते जे नैराश्य आहे जे वाढत चाललेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगाल, की जर त्याची इतक्या मोठ्या प्रमाणात हिंमत होत असेल की मी माझा जीव देऊ, तर तीच हिंमत जर त्याने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये जर वापरली तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नसता झाला. तर जीव देण्यापर्यंतची हिंमत ही नेमकं येते कुठून? आता सर, आपण जर तसं पाहिलं, आपल्याला फक्त दिसताना काय दिसतंय की त्याने एका दिवसात आत्महत्या केली. बरोबर. पण ते एका दिवसात तो आत्महत्या करत नाही. त्याच्या मागे तो खूप विचार करतो. तो खूप दिवस आहे ना स्वतःसोबत लढत असतो. आणि फक्त तो मनातल्या मनात नाही विचार करत, तर तो बऱ्याच वेळेस आपल्या कलिग सोबत बोलून दाखवतो की मला उदास वाटतंय, मला कामावर लक्ष लागत नाहीये. किंवा तो आपल्या फ्रेंड्स मध्ये पण बोलून दाखवतोय की मला थकवा जाणवतोय, उठावंसं वाटत नाही, झोपून राहावंसंच वाटतंय. बरोबर. किंवा तो घरामध्ये पण बोलतो. पण आपण आहे ना बऱ्याच वेळेस त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जर तेव्हाच त्यांना व्यवस्थित ट्रीट केलं किंवा त्यांच्यासोबत बोलले किंवा तुम्ही एखाद्या प्रोफेशनलची मदत घेतली तर नक्कीच आपण ह्या गोष्टी टाळू शकतोय. पण आपल्याला दिसताना काय दिसतंय की तो आत्महत्या करतोय. तो एक दिवसात आत्महत्या करत नाहीये. त्याच्या मानसिक स्थितीमध्ये इतक्या वेळेस रोज आत्महत्या करतोय आणि कुठंतरी त्याला नाईलाज होतोय आणि मग तो शेवटचा पर्याय निवडतो. प्रॉब्लेम त्याला तो इतका मोठा वाटतो की त्याच्या समोर आपला जीव देणं हे त्याला किरकोळ वाटतं, म्हणून तो हा निर्णय घेतो. आता बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतंय टेन्शनच तर आहे, निघून जाईल, आपण सहज हे म्हणतोय. पण जो त्रास आहे ना तो त्या व्यक्तीलाच माहित असतो. बरोबर. म्हणून आम्ही काउन्सिलिंग करताना पण जेव्हा फॅमिलीची काउन्सिलिंग घेतो त्यांना समजावून सांगत असतो की तुम्हाला जरी दिसत असलंय की काय होतंय की फक्त चिंताच होते किंवा ओसीडी, हातपाय धुतोय, तर हे इतकं नाहीये. तुम्हाला पण समजून घेण्याची खूप जास्त गरज आहे यामध्ये. खूप साऱ्या फॅमिलीमध्ये एक प्रॉब्लेम जाणवायला चालू झालाय की नवरा हा ऑफिसमध्ये जातो ड्युटीला, घरामध्ये पत्नी आहे, ती रील्स बघत असते दिवसभर. तर रील्स बघितल्यामुळे कुठेतरी जे वेगवेगळ्या रील्स येतात ज्यामुळे कुठेतरी एखादी फॅमिली फिरायला गेली आहे किंवा कुठेतरी एखादा सीन करताना दिसतोय, त्याच्यामुळे तिच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आणि घरी नवरा आल्यानंतर तिला वाटतं की माझ्या सुद्धा नवऱ्याने मला इकडे फिरायला घेऊन जावं किंवा माझ्या सुद्धा नवऱ्याने अशा गोष्टी कराव्यात. तर त्याच्यामुळे त्याचं रूपांतर हे वादामध्ये झालेलं आहे आणि त्या वादाचं रूपांतर हे कुठेतरी त्या फॅमिलीमधील ताणतणावामध्ये झालेलं आहे. तर हे कॉमन सगळीकडेच आता जास्त करून बघायला मिळाले. त्याचं कारण आहे रील्स. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सोशल मीडियामुळे आजकाल जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. बरोबर ना, नात्यांमध्ये दूर होण्याचं. आता काय असतं, जसं आपण म्हणतो की खाली दिमाग शैतान का घर. बरोबर. आता हा पुरुष जो आहे तो दिवसभर कामामध्ये असतोय. बरोबर. किंवा त्याला तिकडे फ्रेंड्स पण असतात. पण ही जी लेडीज असते ती घरामध्ये करून करून किती काम करणार ना. बरोबर. 12 वाजेनंतर तिच्याकडे जो वेळ असतो तो मोकळा असतो. बरोबर. सो अशा वेळेस ती रील्स बघत असते. मग तिला दिसतंय की आपले फ्रेंड्स इकडे जात आहे, ह्या हॉटेलमध्ये जात आहे. तेच तिचं ओव्हर थिंकिंग सुरू असतं. मग घरी जसे मिस्टर आले तसं ही बंबार्डिंग सुरू करते की तू फक्त कामालाच जातोय, तू मला टाइम देत नाहीये. किंवा हिच्या पण अपेक्षा ते पाहून पाहून खूप वाढायला लागलेल्या आहेत. मग आता याच्यामुळे काय झालेलं आहे, तर जे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वगैरे जे आहे त्याचं प्रमाण याचं प्रमाण खूप वाढताना दिसत आहे. म्हणजे माझ्याकडे हे क्लायंट खूप जास्त वाढत आहेत की माझा नवरा मला प्रेमच करत नाही किंवा वेळच देत नाहीये. नवरा प्रेम करत असेल पण रील्स आणि स्टेटस याच्यामुळे बघून त्या अपेक्षा कुठेतरी उंचावल्या गेल्या. त्या अपेक्षा ह्या फुलफिल होत नाहीत म्हणून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वाढलेले असतील. याचं प्रमाण जास्त वाढलेलं दिसतंय. तर यावरती सोल्युशन काय आहे? आणि बऱ्याच वेळा असं पण होतं की मोबाईल मध्ये आपण रील्स वगैरे बघत असतो, कुठेतरी आता थोडा वेळ जरी मी मोबाईल घेतला नाही तरी मला वाटतं काहीतरी माझं विसरले किंवा काहीतरी कमी आहे. मोबाईल शिवाय आपण राहू शकत नाही. एक प्रकारे जसं आधी व्यसन होतं, दारू, सिगारेट वगैरे जे व्यसन होतं तेच प्रकारे आता सोशल मीडिया आणि मोबाईल हे सुद्धा एक व्यसन झालेलं आहे. बाथरूमचा टाइम सुद्धा मोबाईलने घेतलेला आहे आता सध्या जर बघायला गेलं तर या मोबाईलचं जे हे व्यसन आहे त्याच्यापासून सुटका कशी करायची आणि त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम्स हे आपले कमी होतील आपल्या दैनंदिन आयुष्यातील? आता माझ्याकडे येणारे बरेच असे पॅरेंट्स आहेत ना, त्यांच्या तक्रारी आहेत की माझा मुलगा खूप जास्त मोबाईल वापरतोय, अभ्यास करत नाहीये, त्याचं चिडचिड पण जास्त वाढलेलं आहे. बरोबर. सो माझा आधी त्या पॅरेंट्सलाच प्रश्न असतो की तुम्ही किती मोबाईल वापरताय. किंवा मी जेव्हा त्या मुलाला प्रश्न विचारते
की बेटा घरात जास्त मोबाईल कोण वापरतंय, तर त्याचं उत्तर हेच आहे की माझे पॅरेंट्स जास्त मोबाईल वापरतायत. बरोबर. सो आधी पॅरेंट्सनेच ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे की आपण आपले जे ऍक्टिव्हिटी करतोय है ना, त्याचं निरीक्षण मुलं करतायत. सो आपणच आपला मोबाईलचं प्रमाण जर कमी केलं, त्याऐवजी जर तुम्ही पुस्तकं वाचले, म्हणजे जसं मी आता तुम्हाला सांगितलं की मुलं प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करतायत. आपल्या खाण्यापासून, आपल्या बोलण्यापासून, आपल्या राहण्यापासून सर्व गोष्टीचं अनुकरण करत आहेत. सेम ते मोबाईलचं पण करत आहेत. बरोबर. सो मग अशा वेळेस तुम्ही त्यांच्यासोबत खेळू शकताय, त्यांच्यासोबत पुस्तकं वाचू शकताय. बरोबर. त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाऊ शकतायत. सो ह्या जर तुम्ही अजून त्यांना इन्व्हॉल्व केलं ह्या गोष्टीमध्ये, तर आपोआप तुमचं मोबाईलचं प्रमाण हे कमी होऊ शकतंय. सो हे एक उपाय जर केले तर पॅरेंट्सला नक्कीच याची मदत होऊ शकते. म्हणजे कुठेतरी स्वतः आपण किती मोबाईल वापरतोय, जर मुलं वापरतात बरोबर आहे, पण तुम्ही स्वतः किती वापरताय ते सुद्धा बघणे गरजेचे आहे. आणि त्यांच्या समोर जर आपण मोबाईल घेऊनच बसलो तर ते सुद्धा मोबाईल घेणार, आणि त्यांच्या समोर जर आपण पुस्तक घेऊन बसलो तर ते सुद्धा पुस्तकच. त्यांना एक क्युरियोसिटी असते ना की हे काय बघतायत दिवसभर. बरोबर आहे. जर तुम्ही त्यांच्या समोर पुस्तकांमधल्या गोष्टी केल्या की हा मी हे पुस्तक वाचलं आणि त्यामध्ये खूप छान गोष्ट सांगितली, मी ऐकू का. बरोबर. माझाच भाचा आहे, 1-1.5 वर्षाचा आहे, तर त्याच्या समोर मी पुस्तक घेऊन बसलो होतो, तर त्याने पण कुठून पुस्तक काढलं, तो पण पुस्तक त्याने उलट घेतलं होतं, पण तो पण माझे अनुकरण करत होता, माझं बघून तो पण पुस्तक निरीक्षण करतात. मुलं प्रत्येक गोष्टीचं आपलं निरीक्षण करतात. म्हणून पॅरेंट्सने ही काळजी घेतली पाहिजे की आपण मुलांसमोर काय बोलतोय, कसं वागतोय. जर आपल्याला आपल्या मुलांना संस्कार छान लावायचे तर आधी आपल्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल. माझा दुसरा भाचा आहे, 4th स्टँडर्ड मध्ये आहे. माझ्या बहिणीने मला कॉल केला, ती म्हणत होती की तो रील्स खूप बघतोय, खूप मोबाईल बघतोय. मी कुठेतरी वाचलं होतं, तर मी तिला सांगितलं की तू एक काम कर, जे मोबाईल मधले जे रील्स आहेत ना त्याच्या सेटिंग मध्ये जाऊन त्याचं जी लँग्वेज आहे ती चेंज कर आणि ती इंग्लिश मध्ये कर, त्याच्यामुळे त्याला ज्या पण रील्स येतील त्या इंग्लिश मध्ये येतील. तर तिने तसं केलं, त्याची जी लँग्वेज आहे ती इंग्लिश चेंज केली. आता ज्या पण रील्स तो बघतो त्या इंग्लिश मध्ये येतात, आणि त्याचा परिणाम असा झाला की घरामध्ये कोणच एवढं जास्त सुपर फास्ट इंग्लिश बोलत नसेल, त्याच्यापेक्षा जास्त चांगलं तो इंग्लिश बोलायला लागलाय. म्हणजे या गोष्टीचा फायदा पण तेवढाच आहे, नुकसान पण तेवढंच आहे. फरक फक्त हा आहे की आपण त्याच्यातून काय घेतोय. बरोबर. पण कितीही म्हटलं आपण तर मोबाईलचं साईड इफेक्ट हे होतातच. जसे तुमचे डोळे म्हणा, तुमची मेमरी म्हणा, तर यावर साईड इफेक्ट होतातच. सो त्यापेक्षा जर तुम्ही इतर गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व झाले तर मला असं वाटतं की ते बेस्ट आहे. बरोबर. तुमच्याकडे जे पण पेशंट तक्रारी घेऊन येतात त्यातील तुम्हाला कॉमन अशी कोणती तक्रार वाटली की जे खास करून सगळ्यांमध्येच तुम्हाला बघायला मिळते? तसं जर पाहिलं तर माझ्याकडे येणारे प्रत्येक कॅटेगरीतले लोक आहेत. जसं की एन्झायटी, डिप्रेशन हे तर आहेतच, पण आता सध्या माझ्याकडे जे क्लायंट आहेत ते ब्रेकअप झालेले जास्त आहेत. कारण तेच आहे की त्यांच्या अपेक्षा आपल्या पार्टनर कडून खूप जास्त वाढलेल्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं तर एखाद्या मुलीचं लग्न होतंय, बरोबर, ती तिच्या आयुष्यामध्ये सुखी आहे, तिला मुलं सुद्धा झालेले आहेत, पण हा मुलगा तिच्या आठवणीमध्येच अडकून आहे, मूव ऑन होता येत नाहीये ह्या मुलाला. बरोबर. सो अशा केसेस माझ्याकडे सध्या खूप जास्त आहे. म्हणजे याला करिअरमध्ये तर हा मागेच येतोय, नंतर हा लग्न करू शकत नाहीये कारण पहिल्यामध्येच अडकल्यामुळे. कारण हा जर एखादी मुलगी बघायला गेला तर हा सर्व गुण ते बघतोय की हिच्यामध्ये हे गुण होते, तिच्यामध्ये ते गुण होते, हे जजमेंट सुरू आहे, आणि म्हणून तो मूव्ह ऑन करत नाहीये. सो आजच्या पिढीला मला हेच सांगायचंय की सर्व काही आपल्या मनासारखं ह्या जगामध्ये होत नाही. बरोबर. कधीतरी तुम्हाला फेल्युअर येतंय, ठीक आहे. सो जे झालंय आयुष्यामध्ये ते होऊ द्या, पण आयुष्य जगत राहा पुढे. एक मानसिक आरोग्य हे चांगलं ठेवण्यासाठी अशा घरगुती आपण कोणत्या स्टेप्स कराव्यात किंवा कोणत्या गोष्टी आपण घेऊन, म्हणजे त्याची काळजी घेऊन आपण त्या करू शकतो की जेणेकरून माझं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य हे चांगल्या प्रकारे एक हेल्दी राहील? बरोबर. आता जसं आपण म्हटलं शारीरिक आरोग्य, बरोबर. आता शारीरिक आरोग्यासाठी आपण काय काय करतो जर आपण तसं पाहिलं तर सकाळी आपण 8 ते 9च्या दरम्यान काहीतरी नाश्ता करतोय, बरोबर. 1 ते 2च्या दरम्यान आपण लंच करतोय, संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान आपण काहीतरी चहा, स्नॅक्स वगैरे काहीतरी घेतोय, आणि रात्री परत आपण डिनर करतोय. म्हणजे शारीरिक आरोग्यासाठी जर आपण पाहिलं तर आपण 4 टाइम जेवण करतोय.
का तर मला एनर्जी पाहिजे, बरोबर, माझं शारीरिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. पण मानसिक आरोग्यासाठी आपण काय करतोय? सो याच्यासाठी आपल्याला व्यायाम आहे, त्यामध्ये आपण प्राणायाम करू शकतोय, त्यामध्ये तुम्ही मेडिटेशन करू शकताय. तुमचं सेल्फ टॉक काय आहे, तुम्ही स्वतःसोबत कसे बोलत आहात, हे खूप महत्वाचं आहे आज. बरोबर, कारण आपला इतरांसोबतचा पण संवाद आहे ना खूप कमी झालेला आहे मोबाईलमुळे. सो तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये जाऊ शकताय, तुम्ही तुमचे छंद जोपासू शकताय. बरोबर, सो हे जर उपाय केले, किंवा लहान मुलांच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर लहान मुलांना टाइम मॅनेजमेंट वगैरे हे जर आपण आतापासून शिकवलं तर पुढे जाऊन हे लोक छान त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवू शकताय. बरोबर, सो ह्या घरगुती उपाय जर तुम्ही केले, किंवा रोज जर तुम्ही अर्धा तास प्राणायाम किंवा डीप ब्रीदिंग, जर आपण आता तसं आयुर्वेदानुसार जर पाहिलं लहान मुलांचं, तर आयुर्वेदानुसार श्वास घेण्याची पद्धत ही पोटातून आहे, आपल्या नाभीपासून आहे. एक पूर्ण लांब श्वास जर घेतला तर त्याचा फरक जाणवायला, तर याचा फरक खूप जास्त जाणवतो. सो डीप ब्रीदिंग वर तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्ही मानसिक आरोग्य चांगले ठेवू शकताय. म्हणजे व्यायाम, जिम, त्यानंतर सूर्यनमस्कार वगैरे आणि डीप ब्रीदिंग, त्याचबरोबर आपले जे काही छंद आहेत, मग ते ट्रेकिंग असेल किंवा आउटिंगला असेल, कॅम्पिंग असेल किंवा जे काही असेल, या गोष्टींचा फरक हा आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती पडतो आणि त्यांनी आपले स्वास्थ्य हे सुधारू शकतं. हो, नक्कीच. कारण माझ्याकडे जेव्हा क्लायंट्स येतात, जेव्हा मी त्यांना विचारते की तुमचा छंद काय, सो त्यांना छंद म्हणजे काय हेच माहित नसतं. मित्रांसोबत बोलतात का, तर हे कुठेतरी पुण्यामध्ये आणि मित्र कोल्हापूरला. बऱ्याच जणांचं मित्राचं प्रमाण पण खूप कमी झाले. जर आपण पूर्वीचं पाहिलं तर पूर्वी आपले जॉईंट फॅमिली होती. बरोबर, आता विभक्त कुटुंब पद्धती आहे, नवरा आणि बायको. बरोबर, नवरा पण जॉबला जातोय, बायको पण जॉबला जातोय, हे कुणासोबत बोलणार है ना. आणि आता एक अजून आहे की जॉबच्या ठिकाणी लोक जास्त फ्रेंडशिप नाही करत, कारण त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते. बरोबर, सो ते तिथं पण मन मोकळेपणाने आपलं म्हणणं नाही मांडू शकत आहे. बरोबर, म्हणजे ही गोष्ट आहे की तुम्ही जर छंद जोपासला, किंवा जर तुम्ही जॉबच्या ठिकाणचे मित्र नका करू, पण बाहेर कुठेतरी पार्क मध्ये जा, नवीन मित्र ना, बरेचसे क्लब आहेत, हास्य क्लब वगैरे, तिथं जॉईन व्हा, कुठेतरी योगा क्लब मध्ये जॉईन व्हा. सो तुम्ही जर हे जर केलं ना, नक्कीच तुमचं मानसिक आरोग्य हे छान राहू शकतं आणि तुमची गरज पडणार नाही. यस. आणि बाकी काही असलं तर मग आम्ही सायकोलॉजिस्ट आहोतच. नक्की. तर या होत्या मानसोपचार तज्ञ संगीता वाघ मॅडम. त्यांनी त्यांचा आतापर्यंतचा 6 वर्षापर्यंतचा जो अनुभव आहे तो आपल्यासोबत शेअर केलाय. या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही बियॉन्ड विथ शुभम या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मॅडम. थँक्यू, तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं त्यासाठी मनापासून थँक्यू. जेवढे आपले व्ह्यूज आहेत त्याच्या तुलनेमध्ये 79% लोकांनी अजूनही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. तर नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला असे काही गेस्ट जे तुम्हाला वाटत असतील की ते त्यांना आपण या युट्यूब चॅनलमध्ये बोलावे, तर त्यांचं नाव नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा, की जेणेकरून आम्ही नवनवीन गेस्टला आपल्या चॅनलमध्ये बोलवू आणि अशाच व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की काही ना काहीतरी शिकण्यासारखे मिळेल.